मेजर अनुरत वीर यांची तब्येत खालावली। मेजर अनुरत वीर हे गेल्या 3 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीडच्या रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्यात यावे म्हणून उपोषणास बसलेले आहेत। आज त्यांचा उपोषणाचा 4था दिवस असून त्यांची तब्येत खालावल्याचे दिसून येत आहे। यावेळी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना भेटण्यास येत आहेत, पाठिंबा देत आहेत, परंतु प्रशासनाच्या वतीने कसलीही दखल या आंदोलनाची घेण्यात आल्याचे पाहावयास मिळाले नाही। त्यांनी येणाऱ्या लवकरात लवकर जर निर्णय झाला नाही तर उद्या आत्मदहन करेल असाही इशारा दिला आहे। ऐकूयात त्यांच्या शब्दात। सर्वांना जय शिवराय, जय भीम। मी आज येथे 4 दिवसापासून आंदोलनासाठी बसलो आहे आणि माझी मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन बीड हे नाव देण्यासाठी। त्याच्या अगोदरही मी 3 महिन्यापूर्वी 5 दिवस आमरण उपोषण केलं आहे। प्रशासनाचं मी ऐकलं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं तुमचं मी पुढं प्रोसिजर केलेलं आहे, परंतु या 3 महिन्यामध्ये कसलंही त्यांनी डॉक्युमेंटरी असो किंवा कुठलाही विचार केलेला नाही। आणि येत्या 26 जानेवारी रोजी बीड रेल्वे स्टेशनचं उद्घाटन आहे। या उद्घाटनापूर्वी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन हे नाव नाही दिलं तर मी उद्या कलेक्टर साहेबाच्या ऑफिसमध्ये आत्मदहन करणार आहे। हे त्यांनी, मी धमकी देत नाही किंवा काय नाही, मी फौजी माणूस आहे, मी जे बोलतो ते करून दाखवतो। मला माझ्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर पूर्ण देश चालतो, या देशाच्या घटनाकाराचं जर नाव देण्यासाठी मला एवढा संघर्ष करायचा असेल तर मी तयार आहे। उद्या जर मला कुठला तर यांनी हो निर्णय दिला नाही तर मग आत्मदहन करणार। मी वैयक्तिक गृहमंत्री, रेल्वे मंत्री, मुख्यमंत्री यांना मी माझा मेल केलेला आहे, स्पीड पोस्ट करून त्यांना निवेदन दिलेलं आहे। ह्याच्या अगोदरही तेच केलं होतं, परंतु माझ्या कुठल्याही जर माझ्यासारख्या एक फौजी माणसाचे जर डॉक्युमेंटवर कोणी विचार करत नसेल तर सामान्य जनतेचं काय होत असेल हे आत्ता मला कळायला लागलेलं आहे। आणि माझी विनंती आहे यांना, हे नाव कलेक्टर साहेबसुद्धा देऊ शकतात। हे कलेक्टर हे केंद्र सरकारचेच असतात, केंद्र सरकारचा विषय आहे तर ते सुद्धा याचा विचार करू शकतात, एवढं तर मलाही कळतं आहे। आता जर उद्या लास्ट आज 5 वाजे मी आज मरणार नाही, पण उद्या निश्चितच कलेक्टर ऑफिससमोर, कलेक्टरच्या साहेबासमोर मी आत्मदहन करणार आहे।